90व्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात आली. तिने भारतात येताच महाकुंभमेळ्यात हजेरी लावली. महाकुंभमेळ्याला जाऊन तिने संन्यास घेतला आणि महामंडलेश्वर बनली. महामंडलेश्वर बनल्यानंतर किन्नर आखाड्यात भांडणे सुरू झाली. अवघ्या 4-5 दिवसात ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली. तिच्याकडून महामंडलेश्वर ही उपाधी काढून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. संगम शहर प्रयागराजमधील किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर ममता कुलकर्णी हिला आता महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आला आहे. याशिवाय आखाड्याचे लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्याकडून आचार्य महामंडलेश्वर ही पदवी काढून घेण्यात आली आहे. दोघांनाही किन्नर आखाड्यातून बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने काही दिवसापूर्वी महाकुंभात संन्यासाची दीक्षा घेतली होती. निवृत्त झाल्यानंतर ममता कुलकर्णी यांना किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर करण्यात आले. याला कडाडून विरोध झाला आणि किन्नर आखाड्यात मोठा बेबनाव सुरू झाला. ममता कुलकर्णीला संन्यास देऊन तिला महामंडलेश्वर ही उपाधी दिल्यानंतर यावर आखाड्यातील अनेक संतांनी तीव्र आक्षेप नोंदवल्याची चर्चा आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कुलकर्णी महामंडलेश्वर बनल्याप्रकरणी किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्यावर कार्यवाही होऊ शकते असे मानले जात आहे. अभिनेत्री ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी देण्यावरून वाद वाढत आहे. अभिनेत्रीला महामंडलेश्वर बनवल्यावरून किन्नर आखाड्यात विरोध सुरू झाला आहे. या मुद्द्यावरून किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास आणि आचार्य महामंडलेश्वर डॉक्टर लक्ष्मीनारायण त्रिपाठी आमनेसामने आले आहेत. मीडियामध्ये सुरू झालेल्या बातम्यानुसार अजय दासने लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना मुक्त करण्याची तयारी केली आहे. सूत्रावर विश्वास ठेवला तर आखाड्यात लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून हटवण्याची तयारी सुरू आहे. याबाबतची चर्चा किन्नर आखाड्याच्या साधू संतांमध्ये रंगली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनी काही मोठ्या कार्यवाहीबद्दल सांगितले आहे. त्यांची घोषणा आज दुपारी होऊ शकते. या संपूर्ण वादावर आज दुपारी किन्नर आखाड्याची पत्रकार परिषद होऊ शकते. यामध्ये काही निर्णय झाल्याची चर्चा आहे. किन्नर आखाड्याने गुरुवारी 4 महामंडलेश्वर 4 श्रीमंत केले. त्यांचे सर्व धार्मिक विधी आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. यावेळी शंकराचार्य गिरी, स्वरूपा भारती, यशोदानंद गिरी, नारायणी नंदगिरी आणि सतीनंद गिरी यांना महामंडलेश्वर ही पदवी प्रदान करण्यात आली. तर भैरवी नंदगिरी, सरस्वती नंदगिरी, दिव्यानी नंदगिरी आणि हरिहर नंदगिरी यांना श्रीमंत करण्यात आले. या दरम्यान जुन्या आखाड्याचा महामंडलेश्वर गंगाचार्य मतकुंड पीठाधीश्वर स्वामी महेंद्रानंदगिरी, महामंडलेश्वर स्वामी अजय अम्मानंदगिरी, किन्नरचे राष्ट्राध्यक्ष स्वामी पर्वती नुरिया हररमंडा मर्मी आनंदगिरी, महामंडलेश्वर स्वामी कल्याणानंदगिरी आणि इतर उपस्थित होते.